चटपाटी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अतिशय महत्त्वाच्या 15 किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावे, त्यामुळे हे फार क्रिस्पी बनतात। 2, भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये 1 ते 2 लिंबाच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होत नाही। 3, तळणीच्या तेलामध्ये चुकून पाणी पडले तर त्यात थोडं मीठ टाका, त्यामुळे उडणारे तेल तातडीने बंद होते। 4, कोथिंबीर लवकर खराब होत असेल तर कोथिंबीर स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून मग पेपरमध्ये गुंडाळा, आठवडाभर ताजी राहते। टिप क्रमांक 5, हाताचा किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा। 6, पाण्यामध्ये मीठ टाकून घराच्या कोपऱ्यामध्ये स्प्रे केल्याने घरातील कोष्टी कोळी दूर जातात। 7, कोणतीही फोडणी करताना कोथिंबीर फोडणीमध्ये टाकावी म्हणजे पदार्थ चविष्ट होतो। 8, मोहरी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि सर्दीवर गुणकारी आहे। 9, पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात, भात फडफडीत होतो। 10, नॉनव्हेज किंवा मासे बनवलेल्या भांड्याचा वास घालवण्यासाठी त्यामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर घालून गरम केलेले पाणी ओता, वास निघून जाईल। 11, जेवण करण्यापूर्वी आल्याचा एक बारीक तुकड्यावर सेंदव मीठ लावून खा, अन्न नीट पचेल, गॅस होत नाही आणि भूक सुधारते। 12, तुरीची डाळ करताना त्यामध्ये कोकम किंवा आमसूल घातल्यास पित्त ॲसिडिटी होत नाही। 13, आले लसूण पेस्ट बरेच काळ टिकून राहावी यासाठी त्यामध्ये मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा, जास्त दिवस टिकते शिवाय चविष्ट होते। 14, मेथी दाणे भाजून त्याची पूड करावी आणि प्रत्येक फोडणीमध्ये पाव चमचा घालावे, मधुमेह वाढत नाही आणि सर्वांच्याच आरोग्यासाठी चांगले असते। 15, कोबी शिजवताना त्यामध्ये थोडे व्हिनेगर टाकल्यास भाजीला छान रंग येतो। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला।